tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. पहिली धाव फलकावर जोडली जाते. पराग खोत मात्र पुन्हा एकदा बीट. नोचा इशारा पंचांकडून. ओव्हर स्टेप. लल्ला गोलंदाजी करतोय. पराग खोत हल्ला चढवण्याच्या प्रयत्नात बेतात आपण पाहतोय. पुढील चेंडू गोलंदाज लल्लाचा आपण पाहतोय. या दरम्यान थोडासा पराग खोतने ऑनसाइडच्या दिशेने हा चेंडू खेळून काढलाय. नवीन फलंदाज. ओहो, लल्ला यावेळी पूर्णपणे बीट. अमोलचा पुढील चेंडू. देव खेळतोय. चेंडू उंचावेत. झेल होणार का? एक सुपर ट्राय. एक अफलातून प्रयत्न. अप्रतिम प्रयत्न. गोलंदाज या दरम्यान चेंडू खेळलाय पराग खोतने, परंतु मागील चित्र नियोजित चित्र आहे. डिक्लेअर झोन आहे. केवळ या धावा मिळतात. एक चुकामध्ये सुद्धा गुजरात संघातील खेळाडू खेळताना दिसतील. या दरम्यान पराग खोत खेळतोय. चेंडू डीप मिड विकेटच्या बाहेर. षटकार. देव टोकतोय. चेंडू उंचावेत. सरळ अमोलच्या हाती. फलंदाज देवबाद. या दरम्यान हेमंतचा हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेबाहेरचा. वाईट प्लस एक धाव अशा एकूण 2. आपण पाहतोय दुसरा वाईड. अजून 3 टाकायचे. धाव संख्या बहरताना दिसते. धाव संख्या फुलताना दिसते. या दरम्यान आपण पाहतोय स्लोवर 1 वर हेमंत बीट केले. प्रकाशच्या रूपात एक मोठा हातरा. ओहो, सुपर बॉलिंग बाय हेमंत. हेमंत सुद्धा दाखवून देतोय मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. हेमंत भन्नाट भेदक गोलंदाजी करतोय. दरम्यान चेंडू खेळलाय. चेंडू डीप आपण पाहतोय. लॉंग लेगच्या दिशेने जाताना दिसतोय, परंतु मागील चित्र अर्थात नियोजित चित्र, त्यामुळे धाव मिळेल केवळ एकच धाव. दीपेश कसर आणि प्रतीश कसर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा 1 धावेने वाढते. ओहो, फलंदाज पूर्णपणे बीट. लल्ला यष्टी मागे दक्ष, तत्पर, चाणाक्ष. आपण विकेश शॉर्ट पिच गेंद दीपेश की, मगर बल्लेबाज और यहाँ पे खतरनाक हो सकता है. बाल बच गए हैं. पराग विकेश की इस मरतबा ओवर पिच गेंद, मगर बहुत ही खूबसूरती के साथ उसको खेल दिया है मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए. विकेश की राइट आर्म ओवर द विकेट. शॉर्ट पिच गेंद जरूर, मगर टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई गेंद सीधा फील्डर के हाथों में. और इसी के फेमस क्रिकेटर पराग खोत इस मरतबा जोरदार प्रहार किया था, मगर गेंदने वाले का अंदर ने हिस्सा लिया और गेंद गली की. गेंद विकेश की शॉर्ट पिच गेंद और सीधा खेल दिया संदीप ने. कामाची पावती म्हणून प्रत्येकी 100 रुपयाचा पारितोषिक देऊ गेला आहे. धन्यवाद. तो इस बीच फिर से एक बार हम चलते हैं मैदान. राइट आर्म ओवर द विकेट. फिर से एक बार, मगर इस मरतबा लाइन इन से हट के नो बॉल करार दिया. बहुत ही लंबे अरसे से खेलते हुए, क्यों खेलते हुए आए हैं उसका उदाहरण हम सब के सामने फिर से एक बार. संदीप 43 इस मरतबा ऑफ स्टंपर के बाहर डब्बा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद संदीप ने खेल दिया लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर. 4 रनों के स्वीपर कव्हर एक नक्कीच या मैदानावरती एक जागा आहे. अर्थात राईट हँडेड बॅट्समॅन आपण पाहतोय निखिल शिंदे, त्यांच्याकडे जर चेंडू गेला तर 200 रुपये. और इस मरतबा अच्छी गेंद, बहुत ही शानदार गेंद. और रुपेश ते गोलंदाजीला. मॅच बघा. पहिला चेंडू जोरदार प्रतिकार हल्ला चढवलाय लल्लाने, परंतु धाव मिळते केवळ एकच धाव. पहिली धाव संघाची धाव फलकावर स्ट्राईक एंडवर येतोय. पाहूया नितेश काय करेल आता. नितेश सुद्धा एक चांगला स्ट्रोक खेळतोय. क्षेत्ररक्षक मात्र चकताना दिसतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच म्हणावं लागेल. पहिल्या
या दरम्यान दीपेश खेळतोय चेंडू उंचावेत कव्हर परिसरात शॉट या दरम्यान मी विनंती करतोय ओहो सुपर बॉल फलंदाज पूर्णपणे बीट होतोय कोणत्या या दरम्यान चेंडू सीमारेषे बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चौकार लगवलाय 100 रुपयांचं पारितोषिक ओहो कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा चेंडू कुठे आणि बॅट कुठे फलंदाजाला नीटचा अंदाज ओहो या दरम्यान थोडासा टायमिंगचा उपयोग करण्याचा प्रयत्न ऑपोजिट संघ मजगाव 11 टॉस करायचे आहे या दरम्यान आपण पाहतोय फलंदाजाला नीटचा अंदाज येत नाही करायचा आहे धन्यवाद जबरदस्त फॉर्म मध्ये फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळतो या दरम्यान चेंडू निर्धाव गेलाय गोलंदाज गुलाम आणि तितकीच सकारात्मक सुरुवात करताना अपयशी ठरताना दिसतात या दरम्यान किंचित आपण पाहतोय एक पायाची मुवमेंट केली होती जरूर परंतु क्षेत्ररक्षक झेल टिपतोय फलंदाज एक धाव मिळते लीग बाईच्या रूपात संघाची धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या जाऊन पोहोचते 9 प्रतीश कासार आहेत चेंडू खेळून काढलाय फलंदाजाने निर्धाव एक धाव मिळते चेंडू आता आणि जर आपण चेंडू पाहिले तर खूपच कमी चेंडू आपल्याला पाहायला मिळतात येथे वे दिलेवन रोहा मजगाव 11 टॉस करल्याचा यानंतर लगेच सामना असणार आहे पहिल्या फेरीचा अंतिम सामना चौथा सामना